आपला कोकण म्हणजे पर्यटनाची जणू पंढरीच आहे। खूप लांब लांबवरून पर्यटक आपल्या कोकणात येतच असतात। त्यातलं त्यांचं आवडतं ठिकाण ते म्हणजे आपल्या कोकणातले स्वच्छ व सुंदर असलेले समुद्र किनारे। किनाऱ्यावरून समुद्र जितका भारी वाटतो त्याच्या कित्येक पटीने आतून तो खूप अनोखा आहे। समुद्रातली अशी काही ठिकाणे पाहून तुम्हाला पण वाटणार की कधी एकदा आम्ही या समुद्रात जातो। नमस्कार गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करतोय तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण जात आहोत सिंधुदुर्ग मधील केवसा गावच्या समुद्र किनाऱ्यावरून बोटीने समुद्रामध्ये। आपण खूप वेगवेगळी अशी समुद्रातली ठिकाणे बघणार आहोत जी की तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपल्या लोकेशन वरती पोहोचलो आहोत आणि आता आपल्या सोबत आहे तेजस काळसेकर। तेजस काळसेकर, आता आपण एक्झॅक्टली कुठे आहोत? मोबार बीचला। आणि आता आपण या मार्गाने तिकडे जात आहोत ना बोटीकडे। तर चला जाऊया तिकडे, सगळेजण जात आहेत। बरोबर, त्या साईडला कालवी आहे आणि हे मोबार। समुद्रावरती जायचंच आहे, परंतु इथे ना मंदिर आहे जलमाई देवीचं आणि श्री म्हातार बाबाचं। तर इथे आपण पहिले पाया पडूयात आणि पुढे जाऊयात। आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता स्वच्छ व सुंदर असा हा समुद्र किनारा। आणि इकडे ही आपली बोट आहे दत्तप्रसाद 1 म्हणून। तर या बोटमधून आपण जाणार आहोत। जाण्याआधी सेफ्टीसाठी म्हणून आता इकडे लाईफ जॅकेट आहेत ना, ती दिली जात आहेत, ती घालणार आणि जाणार। चल मग जाऊया। तर ही असतात ना, तर ही कंपल्सरी आहे आतमध्ये घालणं, कारण की ही जर घातली ना तुम्ही तर इनकेस जर काही दुर्घटना जर झाली तर आपण पाण्याच्या वरती फ्लोट करतो आणि आपल्या जीवाला काही धोका नसतो। तर ही जी बोट आहे तिला तुम्ही बघू शकता ओलांडी आहे ही, म्हणजे एका साईडला हे असं आहे म्हणजे फ्लोट करणार आहे पाण्यावरती, त्यामुळे व्यवस्थित प्रकारे आपण या बोटीमधून जाऊ शकतो। तर फायनली आता आपण समुद्रात निघालेलो आहोत फिरण्याकरिता। वेगवेगळे पॉइंट्स आहेत ते आपण आता कव्हर करणार आहोत। आणि ही जी बोट आहे ती आहे ऋषिकेश फटकुरे या दादांची आणि या बोटचं नाव आहे दत्तप्रसाद 1 म्हणून। तर सगळेजण मस्तपैकी असे बसलेले आहेत। कसं वाटतंय तुला बोट मध्ये बसून? एक नंबर। मास्टर शेफ कसा वाटतोय नजारा? डॉल्फिन पाहिजे तुम्हाला? भेटेल तिकडे म्हणतात डॉल्फिन आहे म्हणून। तर आता आपल्याला ना त्या साईडला डॉल्फिन दिसलाय, तर आता आपण बोट आहे ना ती त्या दिशेने वळवत आहोत। डॉल्फिन बघूया चला। समुद्रातला एकदम हुशार मासा तो आता आपण बघणार आहोत एकदम जवळून। तो पण या साईडला तर बघताय तुम्ही डॉल्फिन हलकासा दिसला असेल। एकटाच आहे, ग्रुप मध्ये असतात तेव्हा जास्त असतात। मंडई ही जी होडी आहे ना ती उलांडी आहे। आता उलांडी म्हणजे काय, तर नॉर्मलच होडी असते, परंतु आता हे जे तुम्ही तिकडे बघताय ना फ्लोटिंग साठी लावलेलं आहे ते बॅलन्स होण्यासाठी लावलेलं आहे। म्हणजे समुद्रामध्ये जर किती पण मोठी जरी लाटा असली ना तरी ही होडी बॅलन्स करते आणि पाण्यावरती एकदम व्यवस्थित टिकून राहते। आणि हे लावल्याच्या नंतर ना, म्हणजे उलांडी लावल्याच्या नंतर आपली बोट असते ना ती प्रॉपर एकदम सेफ होऊन जाते। तर आता आपण पोहोचलो होतो म्हणजे कोंडुरा बीचवरती। खूप सुंदर असं बीच आहे, भरपूर सारे पर्यटक या बीचवरती येतात। आणि तिकडे आपल्याला जे मंदिर दिसत आहे ना ते लिंगेश्वर देवाचं मंदिर आहे। समुद्रात आल्याच्या नंतर पहिलाच आपण स्पॉट कव्हर करायला आलो होतो तो म्हणजे कोंडुरा बीच। खूप सुंदर असा बीच आहे, आपण मगाशी बघितलाच। तर आता आपल्या सोबत आहेत या बोटचे मालक ऋषिकेश फटकुरे, यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया या स्पॉट बद्दल। हा जो समोर दिसतोय ना तुम्हाला, तो आहे कोंडुरा रॉक्स। बरोबर, त्याचं एक विशिष्ट प्रकार म्हणजे विशिष्ट असं आहे की जसं आपल्याला मोबाईलचं रिचार्ज संपल्यावर जो मेसेज येतो अगोदर 2 दिवस की रिचार्ज संपणार आहे, तसंच या रॉक्समधून अशा विशिष्ट प्रकारचा एक आवाज येतो। ज्यावेळी तुफान वगैरे यायचं असेल त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस अगोदर एक विशिष्ट प्रकारचा हा आवाज येतो। बरोबर, त्यामुळे इथले स्थानिक लोक म्हणतात की कोंडुरा ओरडतो, त्यामुळे याचं नाव कोंडुरा रॉक्स असं पडलंय। कोंडुरा रॉक्स असं नाव पडलेलं आहे। मंडई कोंडुरा बीच केल्याच्या नंतर आता आपण चाललो होते म्हणजे लाईट हाऊस कडे। आणि टोटल 2 लाईट हाऊस आहेत। जुनं आहे ते पोर्तुगीज कालीन आहे आणि नवीन म्हणजे ते आहे ते ब्रिटिश कालीन आहे। तर त्याची पण माहिती आपण या दादांकडून नक्कीच घेणार आहोत। तर एक 10-15 मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत।
नक्की ही लाईट हाऊस कशी काय दिसतात ते आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. एकदम जबरदस्त असा नजारा वाटत आहे, खतरनाक. समोर आहे आपल्या ते आता ब्रिटिशकालीन लाईट हाऊस. खतरनाक खतरनाक. तिकडे ना आपल्याला एक छोटीशी गुफा पण दिसत आहे. और तिकडे आहे ते आहे पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस. आणि तिकडे पर्यटक पण आलेले आहेत, ते जात आहेत तिकडे. हा जो नजारा आहे ना एकदम रावस, खतरनाक, खडकत एकदम भारीच वाटतात. जबरदस्त असा हा नजारा आहे. आणि वरती आहे लाईट हाऊस, खतरनाक वाटत आहे. इकडे पाणी बघा किती मस्त आहे. ते लाट वगैरे जाऊन तर डायरेक्ट दगडाला आदळत आहेत. खतरनाक. कसं वाटलं? मस्त. कसं वाटलं भाई? जबरदस्त अशा लाट. जुबान से बोलो. एक नंबर. खतरनाकच. आणि त्या दगडांवरती आपण बघू शकतो कालवं असतात ना, कालवं ऑइस्टर असं म्हणतात, तर ती देखील लागलेली आहेत. ती काढणार कोण? कठीण आहे. ये नजारा तो बहुत मस्त है. काश ऊपर जाने को मिल पाता. ब्रिटिशांचं लाईट हाऊस बघून झाल्याच्या नंतर आता आपण चाललो ते म्हणजे पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस बघण्याकरिता, जे की आता बंद आहे आणि सुस्थितीत आहे. ते म्हणजे हे वालं खतरनाक नजारा होता. सगळ्यांना बघून एकदम भारीच वाटलं. काय हो, काय शूट करतात? हे ब्लॉगर, वो ब्लॉगर, सब ब्लॉगर. खतरनाक खतरनाक. त्या साईडला ना म्हातारीची चूळ म्हणून एक पॉइंट आहे, तो आपण बघायला तर जाणारच आहोत. आता आपण पहिला तिकडे जाऊया. चला चला. हे आहे आता पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस. आणि समुद्राची लाटं खूप उंचावरती उडायची, त्यामुळे वरती काम करायला अडथळे यायला लागले. त्यामुळे हे आता बंद करून ब्रिटिशकालीन लाईट हाऊस तिकडे उभारण्यात आले. इकडे पर्यटक देखील आले आहेत या अद्भुत अशा नजारांचा अनुभव घेण्याकरिता. जबरदस्त असा हा नजारा आहे, म्हणजे एकदम खतरनाक असा नजारा. एकच नंबर म्हणतोय तेजस. एकच नंबर म्हणतो, एकच नंबर. तर अशा दोन्ही साईडला खडकं आहेत आणि दोन्ही साईडच्या खडकामधून आपण बोट आहे ना ती घालून जात आहोत. एकदम अलगच वाईब येतं इकडे. तर जबरदस्त, अद्भुत अद्भुत. मंडई हा जो स्पॉट आहे ना याला मिनी केरळ म्हणतात. एकदम जबरदस्त असा स्पॉट आहे. आपली होडी जरा मोठी आहे, एकदम जो छोटी होडी असेल ना तर याच्यातून घालतात. खतरनाक आहे. म्हणजे इमॅजिन करा आतमध्ये गेल्याच्या नंतर कसलं वाटत असणार. जबरदस्त. आणि हा जो स्पॉट आहे ना तो आहे ब्रिटिशकालीन लाईट हाऊसकडे. त्याच्याच भारी आहे ना. एक नंबर. होडी जर छोटी असती तर घालूक भेटली असती आतमध्ये. मस्तच आहे, एकच नंबर. नैनेश भाऊ, पोहोच जाऊया का आपण? जाऊया ना आता लगेच. ठीक आहे. डॉल्फिन दिसणार ना. आपण डॉल्फिन. मी जा उडी करू. कॉस्ट्यूम आणायला पाहिजे होता. डॉल्फिन भाऊ गेलं बाई, तुला मी बोललेलो अपॉइंटमेंट घेऊन ठेव म्हणून. मंडई हा जो स्पॉट बघताय ना ब्रिटिशकालीन लाईट हाऊसच्या खालती, तर याला म्हणतात म्हातारीची गुफा. आणि इथला दुसरा एक पॉइंट आहे म्हातारीची चूळ म्हणून. तो तर एकदम जबरदस्त असा पॉइंट आहे. तर तो आपण आता तुम्हाला दाखवूयात. हे रुपेश दादा, कशी वाटली म्हातारीची गुफा? जबरदस्त. काय वाटतं, म्हातारी ते राहत असेल की नाही? आता मशीन लावतो. तेजस म्हणतो म्हातारी मशरी लावायला गेलेली आहे. आतमध्ये एक होल आहे, त्या होलच्या आतमध्ये पाणी जातं. जबरदस्त यार, जबरदस्त. कतई जहरवाला नजारा आता आपण बघत आहोत. लाईट हाऊस खतरनाक, जबरदस्त. तर आता बरोबर लाईट हाऊसच्या खालती ना इकडे पॉइंट आहे म्हातारीच्या चूळचा. सो मग इकडे ना त्या दगडातून पाणी बाहेर येतं आणि खतरनाक वाटतं. तर तेजस, म्हातारी काय चूळ मारत नाहीये, हाक मार बघू. चल ये म्हातारे चूळ मार, चल. ये नाही आमच्याकडे, ये नाही हा, लवकर बाई चूळ मार. तिथून मस्त पाणी बाहेर येतं. सगळेजण मोबाईल वगैरे काढून तयार झालेले आहेत, बट म्हातारी काय चूळच मारत नाहीये. ओय म्हातारी, अरे रागवलीस काय यार, मार की चूळ.
म्हातारी मशिरीला आहेत अजून. म्हातारी मस्त आलेली जराशी आलेली. म्हातारीची चूळ बघून आता आपण चाललो होतो म्हणजे पुढच्या स्पॉटवर. दादा आता आपण कुठे चाललो? सिगल बेटवर चाललो आणि पाठी पुन्हा एकदा म्हातारीची चूळ आलेली जबरदस्त. आता आपण लाईट हाऊस कडून चाललो होतो म्हणजे सिगल बेटवरती. दोन्ही लाईट हाऊस पाहून झाल्याच्या नंतर आता आपण आलो ते म्हणजे सिगल बेटवरती, जिथे की सिगल नावाचे पक्षी असतात ना, सिगल जातीचे, ते जास्त आढळले जातात. आणि म्हातारीची चूळ बघितल्याप्रमाणेच इथे देखील आपल्याला सेम असं बघायला भेटतं, जे की एकदम भारीच आहे. आणि हे बघण्याकरिता आता आम्ही इथे थांबलेलो आणि इथलं जे पाणी आहे ना ते बघू शकता तुम्ही. खालचा तळ आहे ना तो दिसतोय, म्हणजे एवढं नितळ पाणी आहे. खतरनाक यार, ओपी जबरदस्त. तर मंडळी आता आपण आलो होते म्हणजे किल्ले निवतीला. आणि हा जो तुम्ही स्पॉट बघताय ना, तर हा आहे गोल्डन रॉक. कारण सकाळी जे सूर्याचं कोवळं किरण असतं ते जेव्हा या दगडावरती पडतं तेव्हा हा गोल्डन कलरचा दिसतो, त्यामुळे याला गोल्डन रॉक्स असं म्हटलं जातं. खूप सुंदर असं आपल्याला हा दिसत आहे आणि खूप फेमस देखील आहे. भरपूर सारे पर्यटक तिथे येत असतात. मस्तच अद्भुत. किल्ले निवतीचा गोल्डन रॉक बघून आता आपण जात आहोत ते म्हणजे कबूतर आयलंडवरती. आणि वसईवरून आपले मित्र आले आहेत, रुपेश किनी. आणि आता तुम्ही नाव ऐकल्यावरती पटकन निद्रेतून जागे झालेले आहेत आणि आता ते निद्रेच्या आहारी गेलेले, दमले आहेत वाटतं. जबरदस्त. तर इकडे आपले मानगावचे परम मित्र आहेत नैनेश शेडगे. तर तुम्हाला काय वाटतं मग हे एक्सप्लोर करून कसं वाटत आहे आता? चांगलं आहे, मस्त आहे, एक नंबर. आणि हे आता तुम्हाला फुकटमध्ये आंघोळ घालण्याचं काम समुद्र करत आहे, ते बघून कसं वाटतंय तुम्हाला? हे बघा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे रुपेश किनी साहेब आहेत ते पाठी गेले. आणि इकडे आपले मास्टर शेफ आहेत जबरदस्त. आणि होडीचे स्वतः मालक नदीच्या किनारी समुद्र खवळला आहे. पटपुरे. हा लाटा तर एकदम जबरदस्त येत आहेत. 80च्या स्पीडने आता होडी चालली आहे ती म्हणजे कबूतर आयलंडवरती. तर गोल्डन रॉक बघून झाल्याच्या नंतर आता आपण आलो ते म्हणजे कबूतर रॉक बघायला. आणि मस्त असा हा दगड आहे. तर दादा, कबूतर रॉक हे नाव कसं काय पडलंय? म्हणजे कबूतर इथे कायम असतात, बरोबर. तर बघितलं आता तुम्ही कबूतर रॉक्स वरती कबूतर होती, जराशी फक्त आवाज आला त्यांना आणि सर्व उडून गेली. खतरनाक. बघताय तुम्ही आता परत आली आहेत सगळी कबुतरं आणि या दगडावरतीच असतात ती. तर आता बऱ्याच वेळाच्या नंतर आता आपण आलो आहोत तिथून जर्नीला सुरुवात झाली होती तिकडे. 6 वाजता गेलेलो आणि आता वाजले किती? 1:15 वाजलाय. 1:15ला आपण भरपूर सारे अद्भुत असे समुद्रातले पॉइंट बघून आलेलो आहोत. बोट चालवत होते ते म्हणजे संतोष केरकर काका. जबरदस्त. आता होडी आहे ना ती किनाऱ्यावरती घेतली जात आहे. जवळपास 10च्या सुमारास चालू झालेली जर्नी आता संपलेली आहे. 1:15 वाजलाय आणि आता आपण भरपूर सारे पॉइंट्स करून आलेलो आहोत. समुद्रातून आल्याच्या नंतर आता आपण चाललो होतो म्हणजे खाडीमध्ये आता आपण बोटने फिरणार आहोत आणि बघण्यासारखे जे पॉईंट आहेत म्हणजे कांदळवन सफारी आहे ना ती करणार आहोत आपण. म्हणजे मँग्रोवची जी झाडं असतात ना तर त्या वनामध्ये आता आपण जाणार आहोत. तर चला बसूया आतमध्ये. बाकी सर्व मंडळी बसलेली आहे. जाऊया मारे, चला जाऊचा. तर बोटमध्ये बसून आता आपण खाडीमध्ये फिरत आहोत आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे मँग्रोव्हच्या वनामध्ये, म्हणजेच कांदळवन असतं ना तिथे आपण आलेलो आहोत. आणि ही जी तुम्ही सर्व झाडं बघतायत ना सगळीच्या सगळी कांदळवनाची आहेत. आणि हा जो आयलंड आहे तो संपूर्ण कांदळवनाचा आहे. इथे असलेली सर्व झाडं कांदळवनाचीच आहेत. ही जी आता तुम्ही झाडं बघताय ना तर ही आहेत कांदळवनाची झाडं, म्हणजे ज्याला मँग्रोव्हची म्हणतात. आणि अशा प्रकारे असतं हे. याला फळ पण असतं पण आता नाही आहे ते. समुद्रातून आल्याच्या नंतर आता आपण होतो ते म्हणजे केव्ज खाडीमध्ये आणि आपण मँग्रोव्हमध्ये फिरलो, म्हणजेच कांदळवन असतं ना तर त्या ह्याच्यामध्ये फिरलो. भारी वाटलं. सर्वप्रथम आपण समुद्रामध्ये गेलेलो. समुद्रातून आल्याच्या नंतर आपण बाजूलाच असलेल्या केव्जच्या खाडीमध्ये गेलो. तर आता आपल्यासोबत आहेत मालक. तर आता आपण यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दादा, आपण काय काय कव्हर केलं ते जरा सांगा तुम्हीच. सर्वप्रथम आपण जे कस्टमर येतात त्यांना सेफ्टीसाठी आम्ही लाईफ जॅकेट देतो. सेफ्टी आम्ही कंपल्सरी ठेवले, आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. बरोबर. त्यानंतर आपण बोटमधून समुद्रात गेलो. सर्वप्रथम कुंडुरा रॉक्स पाहिला. तिथून मग लाईट हाऊसच्या दिशेने निघालो. लाईट हाऊसला गेलो. नवीन लाईट हाऊस जी ब्रिटिशकालीन आहे ती पाहिली. त्यानंतर जी ओल्ड लाईट हाऊस आहे पोर्तुगीजकालीन ती पण पाहिली.
त्यानंतर जो आपल्या 2 खडकामधून जी राईड आहे बरोबर. तो पण एक पॉईंट केला. हो त्यानंतर म्हातारीची गुफा पाहिली. हो. मिनी केरळ पॉईंट तो पण पाहिला. हो म्हातारीची चूळ म्हणून जो पॉईंट आहे तो हो. पण पाहिला. सिगल बेट ते पाहिलं. त्यानंतर तिकडून आपण जे लाईट हाऊस ते सर्व पॉईंट पाहिले आणि मग आपण निघालो परतीच्या प्रवासाला निघताना गोल्डन रॉक या ठिकाणी आलो. गोल्डन रॉक तो पॉईंट पाहिला. तिकडून निघालो परत परतीच्या प्रवासाला आणि परतीच्या प्रवासाला येताना आपण जो कबूतर रॉक जो आहे तो पाहिला. कबूतर रॉक्सला जिथे पर्यटकांना असं प्रसन्न वाटेल असं कबूतर रॉक आहे तो चांगल्या प्रकारे पाहिला. तो झाल्यानंतर आपण बॅक टू होम आलो. त्यानंतर समुद्रातले सर्व पॉईंट्स पाहिल्यानंतर आपण एक वेगळा आनंद घेण्यासाठी आपण कांदळवन सफारी जी आपल्या केळूस खाडीमध्ये केली जाते ती आपण केलेली आहे. त्यामध्ये पण पर्यटकांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटतं. तर मंडळी, अशी होती ही आजची व्हिडिओ ज्यामध्ये आपण समुद्र एक्सप्लोर करण्याकरिता गेलो होतो. खूप सुंदर सुंदर अशी ठिकाणं आपल्याला बघायला भेटली. तसेच ज्यांच्यासोबत आपण गेलो होतो ते म्हणजे ऋषिकेश फटकुरे. सेफ्टीची पुरेपूर काळजी घेतात. प्रत्येक पॉईंटची आपल्याला व्यवस्थित अशी माहिती देतात आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला घेऊन जातात. स्क्रीनवरती नंबर येत आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि समुद्रातील अशा अनोख्या गोष्टी नक्की जाऊन बघा. धन्यवाद.